सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी, ती म्हणजे 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय सरकारने उचलले मोठे पाऊल। पाहूया याबाबत सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। 8व्या वेतन आयोगासाठी महत्त्वाचा निर्णय। कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना मागवण्यास सुरुवात। तर 48 लाख कर्मचारी आणि 67 लाख पेन्शनधारकांवर होणार परिणाम। 8व्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत। केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुशखबर दिली आहे। 8व्या वेतन आयोगासाठी कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। याच माध्यमातून भत्ते, वेतन आणि पेन्शनमध्ये बदल केले जातात। याचा थेट परिणाम 48 लाख कर्मचारी आणि 67 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे। आता केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे। याच सोबत 30 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्या सूचना देण्यास सांगण्यात आली आहे। तर आयोगाने मागितल्या सूचना। 8व्या वेतन आयोगात कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना मागवल्या आहेत। यामध्ये केंद्र सरकारचे औद्योगिक, बिगर औद्योगिक कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी, सर्वोच्च न्यायालय, विविध मंत्रालये, सरकारी विभाग यांचा समावेश आहे। या कर्मचाऱ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत। तर आयोगाच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यास मदत होईल। यामुळे शिफारशी चांगल्या पद्धतीने तयार होतील। असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा। धन्यवाद।